श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठी या अभ्यास वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या नागपूर विद्यापीठाद्वारे अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकातील व्यावहारिक मराठीचा भाग अभ्यासासाठी घेत आहे. या अंतर्गत आज आपण दुसरा पाठ मराठी शुद्ध लेखन आणि मुद्रित शोधन प्राध्यापिका सोनाली देशपांडे यांचा पाठ अभ्यासासाठी घेत आहे. यामध्ये आपण शुद्ध लेखनाचे काही नियम बघणार. यामध्ये शुद्ध लेखनाचे काही किरकोळ नियम आज आपण अभ्यासासाठी घेत आहे. या अंतर्गत नियम 9, पूर हा ग्राम वाचक शब्द कोणत्याही ग्राम नामास लावताना दीर्घोपांती लिहावा. पूर हा कोणताही ग्रामवाचक हा शब्द कोणत्याही ग्रामवाचक नामास लावताना दीर्घोपांत्य लिहावा. उदाहरणादाखल नागपूर, तारापूर, सोलापूर. तो पूर हा शब्द नेहमी दीर्घांत लिहायचा आहे. नियम 10, कोणता एखादा ही रूपे लिहावीत. कशा प्रकारे? कोणाचा, एखादा ही रूपे लिहू नये. कोणाचा असा शब्द लिहिण्याऐवजी आपण कोणता, एखादा असं लिहिण्याऐवजी एखादा अशा प्रकारे शब्द लिहावे. नियम 11 काय म्हणतो? खरी खरी, हळूहळू यासारखी पुनरुक्त शब्दातील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दामध्ये ते दीर्घांत असल्याने दीर्घ लिहावे. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ह्रस्व लिहावेत. उदाहरणादाखल डुडूडुडू, ऋणूझुनू, लुटूलुटू. 12वा नियम काय म्हणतो? एकारांत नामाचे सामान्य रूप याकारांत लिहावे, एकारांत करू नये. उदाहरणादाखल करणे, करण्यासाठी, फडके, फडक्यांना. 13वा नियम, लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणादाखल असं केलं, मी ऐकलं, त्यांनी सांगितलं. अन्य प्रसंगी ही रूपे एकारांत लिहावी. उदाहरणादाखल असे केले, मी म्हटले, त्यांनी सांगितले. नियम 14 काय म्हणतो? क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान यासारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारांत लिहावे. उदाहरणादाखल क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान. कोणत्याही भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे. उदाहरणादाखल ब्रिटिश, हाऊस. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटले अकारांत अक्षर आता व्यंजनांत म्हणजे व्यंजनांत लिहू नये. व्यंजनांत म्हणजे पायमुळके लिहू नये. उदाहरणादाखल MA, PhD, अमेरिकन, वॉशिंग्टन इत्यादी. शुद्ध लेखनाचा 5वा नियम सांगतो, 15वा नियम सांगतो, केशवसूत पूर्वकालीन गद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकर पूर्वकालीन गद्य यातील उतारे छापताना ते मुळानुसार छापावे. तदनंतरचे केशवसूत व चिपळूणकर यांच्या लेखनासह लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनाविषयक नियमास अनुसरूनच छापावे. नियम 16 काय म्हणतो? राहणे, पाहणे, वाहने अशी रूपे वापरावीत. राहणे, राहाणे, पहाणे, पाहणे, वहाणे, वाहने अशी रूपे वापरू नये. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र राहा, पहा, वहा याबरोबरच रहा, पहा, वहा अशी रूपे वापरण्यासही हरकत नाही. 17वा नियम म्हणतो, इत्यादी व ही हे शब्द दीर्घांत लिहावे. हा शब्द व्यंजनांत लिहावा. 18वा नियम म्हणतो,
पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तात्पुरते स्वातंत्र्य असावे. म्हणजे कवीला याबाबत तात्पुरतं स्वातंत्र्य प्राप्त आहे. परंतु इतरांनी मात्र शुद्ध लेखनच्या नियमानुसारच आपलं लेखन करणं आवश्यक आहे. आजच्या भागात एवढंच. शुद्ध लेखनाविषयी आणि शुद्ध लेखनाच्या इतर नियमाविषयी आपण पुढच्या भागामध्ये आपण परत भेटू. धन्यवाद.